नमस्कार मित्रांनो, मी वैभव शिंदे. युनिक बँकिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपले ऑनलाईन लेक्चर सुरू करतोय, ज्यामध्ये आपला टॉपिक असेल प्रॉफिट अँड लॉस. बघा, बऱ्याचशा एक्झाम आहेत. ज्या कुठल्या एक्झाम आहेत सध्या, कुठल्या आपल्या जसं की SSC आहे, IBPS आहे, MPSC आहे. असा कुठलाही बँक एक्झाम नाही आहे ज्यामध्ये बघा की ह्या प्रॉफिट लॉसवर, ज्याला आपण म्हणतो नफा तोटा, यावर प्रश्न राहणार नाही. प्रीमध्ये यावर 1 ते 2 क्वेश्चन असतील. मेन्समध्ये यावर तुम्हाला 5 ते 7 मार्कचे क्वेश्चन येतील DI मध्ये. तर लक्षात घ्या, खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे आणि याला आपण आज डील करणार आहे. यामध्ये बऱ्यापैकी बघा, जमेल त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला अवॉइड करणार आहे, विना फॉर्म्युल्याचं. काही ठिकाणी अशा गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला शेवटी फॉर्म्युला लागेलच, ठीक आहे. पण तो पण असा एकदम खूप जास्त मोठा फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, साध्या गोष्टी येतात. ओके, बघा, चॅप्टर महत्त्वाचा खूप आहे आणि पर्सेंटेजचे जर तुम्हाला थोड्याफार गोष्टी माहीत असतील तर त्यामध्ये तुम्हाला हा चॅप्टर खूप सहज जमून जाईल आणि हे लेक्चर केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी याचे कन्सेप्ट क्लिअर होतील, ठीक आहे. तर बघा, आपण आपल्या पद्धतीने आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. सुरू करतोय आपण आपला प्रॉफिट लॉस, ठीक आहे. तर बघा, हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असायला पाहिजे. जसं की बघा, कॉस्ट प्राइस आहे, सेलिंग प्राइस आहे. जर या गोष्टी आपल्याला माहिती नसतील तर चॅप्टर सुरू करून उपयोग नाही होणार. आधी या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी क्वेश्चनमध्ये, प्रश्नामध्ये कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस हे शब्द येतील, एक्झॅक्टली याचा मिनिंग काय होतं, एक्झॅक्टली याचं म्हणणं काय असतं. तर चला बघू, आपण सुरू करू. तर बघा, सगळ्यात आधीचा जो कन्सेप्ट आहे दॅट इज कॉल्ड कॉस्ट प्राइस. ओके, तर बघा, कॉस्ट प्राइसचा एक्झॅक्टली मिनिंग काय होतो की या ठिकाणी इज कॉल्ड कॉस्ट प्राइस, याला तुम्हाला म्हणता येईल CP, ठीक आहे. हे सेलिंग प्राइस, याला आपल्याला म्हणता येईल SP, आणि हे मार्क प्राइस, याला म्हणतो आपण MP, ठीक आहे. बघा, असं एक अजून करा की सपोज एक कंपनी आहे, ठीक आहे. एक कंपनी बघा, आणि ही कंपनी कुठली तरी एक कंपनी आहे. ओके, ठीक आहे. ही कंपनी आणि एक कुठला तरी एक सेलर आहे. ओके, ज्याचं शॉप आहे, त्याला आपण शॉपकीपर म्हणून, त्याचं शॉप आहे. ओके, आणि याचा आपण समोर म्हटलं तर की या ठिकाणी असतो बघा कस्टमर, ठीक आहे. तर बघा, काय करणार हा जो शॉपकीपर आहे, ओके, हा शॉपकीपर या कंपनीकडनं ज्याचा जो त्याला जी गोष्ट विकायची आहे, सपोज त्या गोष्टी विकत घेणार. ओके, तर ज्या प्राइसला कंपनीकडून शॉपकीपरला ज्या प्राइसला मिळते त्याला म्हणणार आपण CP. CP म्हणजेच कॉस्ट प्राइस. लक्षात घ्या, ज्या प्राइसला दुकानदार कंपनीकडनं घेतो, ज्या प्राइसला शॉपकीपर कंपनीकडनं घेतोय, त्याला म्हणणार आपण CP. आणि आता काहीतरी त्यावर प्रॉफिट घेऊन ऑब्विसली हा शॉपकीपर कस्टमरला विकणार. तर कस्टमरकडून जे शॉपकीपरकडून जे कस्टमरकडे जाते, तर कस्टमरला ज्या प्राइसला ते पडतंय त्याला म्हणणार आपण SP, ठीक आहे. मार्क प्राइस हा कन्सेप्ट आपण थोड्या वेळाने बघू. हा मार्क प्राइस कन्सेप्ट ज्या ठिकाणी डिस्काउंट आहे त्या ठिकाणी वापरावा लागेल. तात्पुरतं बघा, CP आणि SP. बघा, लक्षात आलं का बघा, की शॉपकीपरला कंपनीकडनं, किंवा या आधी आपण होलसेलर बनवू शकतो, होलसेलरकडनं किंवा कंपनीकडनं शॉपकीपर ज्या प्राइसला घेणार आहे त्याला म्हणणार आपण CP, आणि ज्या प्राइसला तो कस्टमरला विकणार आहे त्या प्राइसला म्हणणार आपण SP, ठीक आहे. बघा, होप सो इथपर्यंत क्लिअर असेल. आता या केसमध्ये बघा, मार्क प्राइसचा मिनिंग, मार्क प्राइस कधी कन्सिडर येतो, ज्यावेळेस डिस्काउंट हा क्वेश्चन मध्ये तुमच्या असेल, हा वर्ड डिस्काउंट वर्ड, त्याच वेळेस मार्क प्राइस तुमच्या मध्ये होईल, ठीक आहे. अंटिल देन मार्क प्राइसची काहीही गरज पडणार नाही, ठीक आहे. आता बघा, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस तर क्लिअर असेल. तर लक्षात घ्या की जे आपण प्रॉफिट लॉस जे काढणार आहे, हे सगळं तुम्हाला काढला गेलं कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसवर, ठीक आहे. तर कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस क्लिअर असेल तर बघा की एक्झॅक्टली, ठीक आहे, हे बघा की हा जो प्रॉफिट आहे आणि लॉस आहे आणि डिस्काउंट, हा कन्सेप्ट मी सांगतो, ठीक आहे. एक्झॅक्टली प्रॉफिट म्हणजे काय असतं बघा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीची कॉस्ट प्राइस ही जर सपोज 100 रुपये असेल, ठीक आहे, आणि त्या शॉपकीपरनी ती जर समोर समोर जर सेल केली बघा, SP, ही सपोज असं समजा की 140 रुपयाला SP असेल, ठीक आहे. तर ज्या प्राइसला घेतली आणि ज्या प्राइसला विकली, या दोघाचा जो डिफरन्स आहे, ठीक आहे, या दोघातला जो डिफरन्स आहे, या दोघातला जो फरक आहे, त्याला म्हणणार आपण प्रॉफिट किंवा लॉस, ठीक आहे. आता यामध्ये काय होतं बघा की ज्यावेळेस CP हा मोठा असतो कुणापेक्षा, SP पेक्षा. ओके, जर CP हा SP पेक्षा मोठा असेल, म्हणजे घेतलेली किंमत विकलेल्या किमतीपेक्षा जर मोठी असेल, ठीक आहे, तर अशा केसमध्ये काय होते बघा, कधी पण लॉसच होणार, ठीक आहे. आणि CP ही जर लहान असेल SP पेक्षा,
ओके. CPSP म्हणजे काय असते आपण थोडा वेळ आधी सांगून घेतले. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ रिवाइज करून बघू शकता. तर बघा की ज्यावेळेस CP मोठी आहे आणि SP लहान आहे, ओके, त्यावेळेस लॉस होतो. ज्यावेळेस CP लहान आहे, SP मोठी आहे, त्यावेळेस काय होतो, प्रॉफिट होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता या केसमध्ये काय बघा, CP जी आहे ती CP लहान आहे SP पेक्षा. याचा अर्थ इथं प्रॉफिट झाला. कितीचा प्रॉफिट झाला बघा, इथं 40 रुपयाचा प्रॉफिट झाला. एकदम सिंपल थिंग. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर अजून बघितलं की एखादी गोष्ट सपोज 200 रुपयाची असेल आणि सेल करताना ती आपल्याला सपोज 160 रुपयाला जर सेल झाली असेल, ठीक आहे, तर या केसमध्ये काय बघा की CP जी आहे ती SP पेक्षा मोठी आहे. ठीक आहे, बघा CP जी आहे ती SP पेक्षा मोठी आहे. या केसमध्ये काय होणार, लॉस होणार. किती रुपयाचा लॉस होईल बघा, 40 रुपयाचा. पण लक्षात घ्या, हे कशामध्ये, रुपीजमध्ये. यामध्ये काय होतं, 40 रुपयाचा लॉस होते, हे रुपीजमध्ये. ओके. हे सरळ झालं प्रॉफिट आणि लॉसचा. एक्झॅक्टली प्रॉफिट कशाला म्हणतो आपण, लॉसमध्ये असं म्हणतो. तर आपण जर फॉर्म्युल्याचा विचार केला तर या ठिकाणी कसं येते बघा की जो प्रॉफिट आहे किंवा लॉस जे आहे हे इक्वल टू काय असणार, CP मायनस SP. ठीक आहे, किंवा यालाच काय लिहिता येईल आपल्याला, SP मायनस CP. ठीक आहे, जे मोठं असेल ते समोर घ्या, त्यानुसार तुमचं प्रॉफिट किंवा लॉस डिसाईड होईल, त्यांना काही फरक पडत नाही. ठीक आहे, हे झालं CP और SP. तर आता या केसमध्ये बघा, इथपर्यंत तुमचं तर क्लिअर असेल. तर या ठिकाणी कसं होतं बघा आता की हे झालं प्रॉफिट आपण रुपीजमध्ये काढलं. तर आपल्याला गरज जी पडते ती असतं बघा पर्सेंटेज प्रॉफिटची. आपल्याला गरज कशाची पडते बघा, पर्सेंटेज प्रॉफिटची. ठीक आहे, आता पर्सेंटेज प्रॉफिट आहे, तर पर्सेंटेज हा वर्ड या ठिकाणी आलाय. तर पर्सेंटेज प्रॉफिट आपण कसं लिहितो बघा की एक्झॅक्टली प्रॉफिट किती झालाय. ठीक आहे, बघा प्रॉफिट किती झालाय डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100 कशामुळे, पर्सेंटेज आल्यामुळे. तर या केसमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या सर सर आता सपोज मी असं म्हटलं की पर्सेंटेज लॉस, सपोज इट इज पर्सेंटेज लॉस. तर पर्सेंटेज लॉस ऑब्विसली काय येणार, लॉस डिवाइड बाय CP इंटू 100. ठीक आहे, या केसमध्ये बघा एक गोष्ट नोटीस करा की डिनॉमिनेटरमध्ये कधी पण काय असणार आहे, CPच राहणार आहे. हे एक लक्षात ठेवा. डिनॉमिनेटर हे प्रत्येक वेळेस काय असेल, CPच असेल. कशामध्ये, प्रॉफिटच्या पर्सेंटेजमध्ये सुद्धा आणि लॉसच्या पर्सेंटेजमध्ये सुद्धा. ठीक आहे, दोन्ही केसमध्ये डिनॉमिनेटर हे CPच असणार, डिनॉमिनेटरमध्ये छेद. ओके. तर हा जो ह्या ज्या दोन गोष्टी आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागतील. आता बघा, एका फॉर्म्युला पैसा काय पाठ करायची गरज नाही, काही नाही. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की डिनॉमिनेटरमध्ये CP घ्यायचं आहे आणि पर्सेंटेज आल्यामुळं इथं आपल्याला 100 घ्यायचं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे बघा. आता या केसमध्ये याच फॉर्म्युल्याला आपल्याला कसं लिहितं बघा, याच फॉर्म्युला कसं लिहितं, प्रॉफिटच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो की SP मायनस CP अपॉन CP इंटू 100 हे असं पण लिहिता येते. आणि याच केसमध्ये लॉसमध्ये काय लिहिणार, CP मायनस SP अपॉन CP इंटू 100. ओके, एवढं लिहिता येईल. आता बघा, इथे तुम्हाला कन्फ्युजन होईल की इथे SP मायनस CP आहे, तर CP मायनस SP आहे, काही फरक पडत नाही. जर तुम्ही SP मायनस CP दोन्ही ठिकाणी जरी घेतलं तर काय होऊन जाईल, एका ठिकाणी आन्सर मायनसमध्ये येऊन जाईल. आणि जर तुमचा आन्सर मायनस येत असेल, ठीक आहे, दोन्ही ठिकाणी SP घेतल्यामुळे, तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी काय झालं, लॉस घ्यायला त्या मायनसला इग्नोर करून टाकायचं. ठीक आहे, त्याने काही फरक पडत नाही, मायनसला इग्नोर करून टाकायचं. ठीक आहे, ओके. हे दोन सध्या तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे केसमध्ये. आता बघा, सपोज एक एक प्रॉब्लेम घेऊ सपोज आपण की जनरलमध्ये, की सपोज एक CP आहे, असं समजा की सपोज एक 200 रुपयाची गोष्ट आहे आणि त्याची सेलिंग प्राईस असेल सपोज 240 रुपये. ओके. आणि तुम्हाला म्हटलं की फाइंड आउट द पर्सेंटेज प्रॉफिट. ठीक आहे, पर्सेंटेज प्रॉफिट किंवा पर्सेंटेज लॉस हे काय विचारलं. ओके. तर अशा केसमध्ये बघा की घेतली 200 रुपयाला, विकली 240ला, तर डेफिनेटली प्रॉफिट आहे. ठीक आहे, लॉसचा काही संबंध नाहीये. ओके. तर आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेज प्रॉफिट. ठीक आहे, पर्सेंटेज प्रॉफिट काय येणार, यामध्ये दोघांमध्ये बघायचं, दोघांमध्ये याला प्रॉफिट कितीचा झालाय, 40 रुपयाचा प्रॉफिट झालाय. ओके, 40 डिवाइड बाय अपॉन मध्ये कधी पण CPच घ्यायची, लक्षात ठेवा, कधी पण डिनॉमिनेटर CPच घ्यायचं. CP किती आपली 200 इंटू पर्सेंटेज असल्यामुळे 100. ठीक आहे, हे 2 0 कॅन्सल, 2 न भाग दिला आपण तर 20. तर आपला आन्सर घ्यायचा 20%. म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट काय भेटलं आपल्याला, 20%. ठीक आहे, डिनॉमिनेटरमध्ये आपण CP घेणार. बरेच जण या ठिकाणी 240 घेतील. 240 घ्यायची गरज पडत नाही. डिनॉमिनेटर ऑलवेज हॅव CP ऑनली. कधी पण डिनॉमिनेटरमध्ये CPच असेल. ठीक आहे, लक्षात येतं ना सगळ्यांचा. ठीक आहे, बघा. तर बघा 40 हे कुठून आलं होतं, हे दोघांचा गॅप म्हणजे प्रॉफिट. ओके. आता या केसमध्ये बघा की आपण जर, ठीक आहे, जनरल बघा, सपोज मी म्हटलं तुम्हाला की एक
CP जर गिवन असेल सपोज, CP गिवन आहे सपोज 600 रुपये, SP गिवन आहे तुम्हाला सपोज 500 रुपये, ठीक आहे. SP आहे 500 रुपये, ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं पर्सेंटेज प्रॉफिट और पर्सेंटेज लॉस फाइंड आउट करा, ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, घेतली 600ला विकली 500ला, तर डेफिनेटली या ठिकाणी काय झाले, लॉस झाले. ओके, लॉस पर्सेंटेज काय असणार, दोघांचा गॅप म्हणजे 100 रुपयाचा लॉस आहे. कितीवर, अपॉन मध्ये कधी पण CP जाणार म्हणजे 600, ठीक आहे, इंटू 100. ओके, हे कॅन्सल, 100 बाय म्हणजे 16, 2/3%, ठीक आहे. एवढा काय आपला याचा लॉस पर्सेंटेज, याला म्हणणार आपण पर्सेंटेज लॉस, ठीक आहे. त्या केसमध्ये बघा की पर्सेंटेज तुम्हाला सापडलं, एवढं फक्त एवढं तुम्हाला मेन लक्षात ठेवायचं. ओके, आता बघा सपोज आपण जर नोटीस केलं की या ठिकाणी एक अजून एक वर्ड होता, दॅट इज मार्क प्राइस. ओके, जर आपण मार्क प्राइसचा विचार केला बघा, तर एक्झॅक्टली मार्क प्राइसचा मिनिंग काय होतं बघा सांगतो. मार्क प्राइस म्हणजे कसं की सपोज एखादा कस्टमर आहे, सॉरी एखादा शॉपकीपर आहे, तो CP त्याला काहीतरी व्हॅल्यू पडली, आता याला काय करायचं, डिस्काउंट द्यायचं आहे. ओके, तर हा डिस्काउंट कसा देणार, डायरेक्ट CPवर डिस्काउंट द्यायला त्याचं नुकसान होऊन जाईल, ठीक आहे. तर हा काय करतो, CPला वाढवतो, ठीक आहे. CPला त्यांना असं समजू आपण की एक CP म्हणजे काहीतरी 100 रुपये होती, ठीक आहे. त्यानंतर त्याने या CPला स्वतःहून वाढवलं, ओके. स्वतःहून वाढवल्यानंतर सपोज याला आपण असं करू की हे स्वतःहून त्याने 150 रुपये केलं, ओके. आणि 150वर तो काय करणार, आता याच्यावर डिस्काउंट देणार, याच्यावर तो डिस्काउंट देईल, ठीक आहे. आता हे समजून कसं घ्यायचं तुम्ही बघा की या केसमध्ये यालाच मार्क प्राइसची मिनिंग लक्षात घ्या. मार्क प्राइसलाच बरेच जण काय म्हणतात, MRP, ठीक आहे. जी प्राइस तुमच्यावर प्रिंटेड आहे त्याला म्हणणार आपण मार्क प्राइस, मॅक्सिमम रिटेल प्राइस, ठीक आहे. पण तुमच्या क्वेश्चनमध्ये लिहून येईल मार्क प्राइस, ओके. काही ठिकाणी तुम्हाला असं पण शब्द येईल की प्रिंटेड प्राइस, ठीक आहे. तर डिपेंड करते, हे सगळ्या गोष्टी एकच येतात, मार्क प्राइस, प्रिंटेड प्राइस, ठीक आहे, किंवा MRP पण मिनिंग त्याचा एकच होतो. ओके, तर आता बघा कसं करायचं याच्यामध्ये की एक तुम्हाला चार्ट लक्षात ठेवायचा. एक चार्ट तुम्हाला असा लक्षात ठेवायचा, सपोज की आधी काय करायचं बघा, दिस इज कॉल्ड CP. ओके, CPला ज्यावेळेस आपण वाढवतो, ओके, CPला वाढवल्यानंतर जी प्राइस मिळते त्याला म्हणतो आपण मार्क प्राइस, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. CPला वाढवल्यानंतर जी प्राइस मिळते त्याला म्हणतो आपण मार्क प्राइस, ठीक आहे. आणि जी किती पर्सेंटनं वाढवतो त्याला म्हणतो आपण मार्कअप, ठीक आहे. याला म्हणतो आपण मार्कअप. MU म्हणजे मार्कअप, MU म्हणजे मार्कअप, ठीक आहे. MU म्हणजे मिस यू नाही, इट इज कॉल्ड मार्कअप. ओके, तर आता MPला इथून तुम्ही समोर गेले, ठीक आहे, तर MP नंतरची प्राइस राहते SP म्हणजे सेलिंग प्राइस, ठीक आहे. MPला म्हणतो आपण मार्क प्राइस, इट इज कॉल्ड कॉस्ट प्राइस, इट इज कॉल्ड सेलिंग प्राइस, ठीक आहे. तर MP जे आहे, MPवर डिस्काउंट जो मिळतो तो MPवर मिळतो, MP म्हणजेच मार्क प्राइस, इट इज कॉल्ड डिस्काउंट, इट इज डिस्काउंट पर्सेंटेज, ठीक आहे. म्हणजे बघा CPला वाढवल्यानंतर हे तुम्हाला काय भेटलं, मार्क प्राइस. मार्क प्राइसला डिस्काउंट दिल्यानंतर काय भेटलं आपल्याला, सेलिंग प्राइस. ओके, CPला वाढवला आपण, CPला वाढवून मार्क प्राइस, मार्कवर डिस्काउंट दिला तेव्हा सेलिंग प्राइस, ठीक आहे. आता या दोघांचा डिफरन्स कशाचा, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचा. सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइसचा जर डिफरन्स तुम्ही बघितला तर या दोघांच्या डिफरन्सला म्हणतो आपण प्रॉफिट ऑर लॉस, ठीक आहे. इट इज कॉल्ड प्रॉफिट ऑर लॉस, ठीक आहे. आता या प्रॉफिट लॉसमध्ये, प्रॉफिट लॉसच्या केसमध्ये इथं तुम्हाला काय की MPची गरज पडत नाही, फक्त कशाची गरज पडते, मार्क प्राइस आणि सेलिंग प्राइसची. हा हार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, यू हॅव टू रिमेंबर दिस हार्ट. ओके, हार्ट बघा आपण परत ड्रॉ करू, परत ड्रॉ करून तुम्हाला सांगतो की काय करायचं. आधी CP असती, ठीक आहे. CPला तुम्ही वाढवल्यानंतर त्याला म्हणतो आपण काय, मार्कअप. CPला वाढवल्यानंतर इथे मिळणार तुम्हाला काय, मार्क प्राइस. ओके, मार्क प्राइसला वाढवल्यानंतर इथे भेटणार तुम्हाला इथं सेलिंग प्राइस, कधी भेटती, आफ्टर डिस्काउंट, ठीक आहे. आणि या दोघांना कम्पेअर केल्यानंतर, या दोघांना कम्पेअर केल्यानंतर इथं तुम्हाला काय भेटती, प्रॉफिट ऑर लॉस, ठीक आहे. बघा, प्रॉफिट लॉसमध्ये फक्त कॉस्ट प्राइस आणि मार्क प्राइसचा संबंध असतो, सॉरी कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइसचा संबंध असतो, मार्क प्राइसचा काही संबंध राहणार नाही, ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आता बघा एवढ्यामध्येच हा जो हार्ट आहे बघा, एवढ्यामध्येच तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील, तुमच्या इथं कुठलेही कन्फ्युजन राहणार नाही. आता एक्झॅक्टली हे वापरायचं कसं ते तुम्हाला क्वेश्चनवरून समजून जाईल, ठीक आहे. तर तात्पुरतं लक्षात ठेवा की हे मार्कअप जे आहे ते पर्सेंटेजमध्ये असतं, डिस्काउंट हे पर्सेंटेजमध्ये असतं, ठीक आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायच्यामध्ये की जो मार्कअप जो आहे हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे. डिस्काउंट जो आहे हा ऑलवेज निगेटिव्ह असतो, हे लिहून घ्या तुमच्याकडे.
प्रॉफिट जो आहे तो कधी पण पॉझिटिव्ह असतो आणि लॉस जो आहे तो कधी पण निगेटिव्ह असतो. ठीक आहे, या चार गोष्टी लक्षात ठेवा. मार्क अप, अपचा मिनिंग होतो वर, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. डिस्काउंट जो आहे तो डिस्काउंट आपण कमी करतो, त्यामुळे इट इज ऑल्सो निगेटिव्ह. प्रॉफिट हे पॉझिटिव्ह असतं, लॉस हे निगेटिव्ह असतं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. आता सपोज बघा की आता याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही आहे. फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा सांगण्यासारखी, ती म्हणजे की ज्यावेळेस आपण पर्सेंटेज प्रॉफिट काढत होतो आणि पर्सेंटेज लॉस काढत होतो, तर डिनॉमिनेटरमध्ये सीपी राहत होती. ठीक आहे. फक्त एक चेंज असा होते, ज्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेज डिस्काउंट काढायचं आहे, ठीक आहे, पर्सेंटेज डिस्काउंट काढताना डिनॉमिनेटरमध्ये मार्क प्राइस असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मार्क प्राइस इंटू 100 आणि वर काय असतं, डिस्काउंट. ठीक आहे. बघा एकाच केसमध्ये पर्सेंटेज डिस्काउंटच्या केसमध्ये डिनॉमिनेटरमध्ये मार्क प्राइस असते, बाकी प्रत्येक केसमध्ये डिनॉमिनेटरमध्ये ही कॉस्ट प्राइस असणार. ओके. आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तर याच्यामध्ये बेसिक काही नाही. बघा, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे तर क्वेश्चन सॉल्व्ह करताना लक्षात ठेवा की सीपी जर गिवन वगैरे नसेल तर सीपी तुम्हाला ऑलवेज 100 अज्युम करायची. ठीक आहे. परत तुम्ही विचार कराल की 100 आपण ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये घेणार तर कुठून आलं, तर लक्षात ठेवा की सीपी जे आहे त्याला म्हणतो आपण कॉस्ट प्राइस हे तुम्हाला ॲज्युम करायची. ठीक आहे. ॲज्युम कॉस्ट प्राइस ऑलवेज ॲज 100. कधी पण 100 पकडून आपला आन्सर काढायचा, जेणेकरून तुमचा आन्सर जे काही सोपं जाईल. ओके. बघा, आता आपण डायरेक्टली काम करू की डायरेक्टली क्वेश्चन राहतो. ओके. एक जनरल क्वेश्चन बघा, काय म्हणते की एक शॉपकीपर आहे, अ शॉपकीपर सोल्ड अ वॉच. हे लक्षात घ्या, हा जो क्वेश्चन आहे सोल्ड. ठीक आहे. ज्या ठिकाणी सोल्ड हा वर्ड आला, ओके, हे सोल्डचा मिनिंग होतो एस पी म्हणजे सेलिंग प्राइस. ठीक आहे, सोल्ड, सेल. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड सेलिंग प्राइस. अ शॉपकीपर सोल्ड अ वॉच फॉर ₹5076. 5076 रुपीजला त्यानं काय केलं, एक वॉच सोल्ड केली. ओके. आणि सोल्ड केल्यानंतर ॲट द लॉस ऑफ 6%. ठीक आहे, म्हणजे त्यानं या प्राईजला जेव्हा विकणार आहे त्यावेळेस त्याला काय होतंय, लॉस होतोय, ॲट द लॉस ऑफ 6%. किती पर्सेंटचा, 6%चा लॉस होतोय. त्यामध्ये व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द वॉच, तुम्हाला सीपी काढायची. ठीक आहे. बघा, हे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे, एकदम सोपे. बघा सॉल्व्ह कसे करायचे. जनरल मी तुम्हाला सांगितलं की कन्सिडर सीपी कधी पण आपण पकडायची 100, जे आपल्याला माहित नाही ते 100 पकडायचे. ठीक आहे. आता यामध्ये काय म्हणते, शॉपकीपर सोल्ड अ वॉच फॉर 5076 ॲट द लॉस ऑफ 6%. आता तात्पुरती ही जी प्राइस आहे याला जरा बाजूला ठेवायची. ओके. या लक्षात ठेवा की लॉस ऑफ 6%. ठीक आहे. आता सीपी जर 100 असेल तर आपण एस पीचा जर विचार केला तर लॉस ऑफ 6% म्हणजे यातून 6% मायनस 100 मधून जर 6 गेले तर आपल्याकडे उरलं इथं 94. ठीक आहे. जर सीपी 100 असेल तर एस पी किती असणार, 94. कारण काय म्हणते, लॉस ऑफ 6%. सपोज जर इथं प्रॉफिट ऑफ 6% असतं तर आपण इथे किती घेतलं असतं, इथे घेतलं असतं आपण 106. ओके. आता याला असं करून घ्या बघा. आता बघून घ्यायचं, दोघांपैकी एक काहीतरी तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन असते. अ शॉपकीपर सोल्ड अ वॉच. सोल्ड अ वॉच म्हणजे तुम्हाला ही कुठली प्राइस आहे, इट इज अ सेलिंग प्राइस. याचा अर्थ एस पी 94 म्हणजे किती आहे, 5076. तर आपल्याला विचारले कॉस्ट प्राइस म्हणजे काय, तर कॉस्ट प्राइस इट इज क्वेश्चन मार्क. ठीक आहे. सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करतो आपण, याने याला डिवाइड करायचं. ठीक आहे. आता 94 आहे, 94 याला डिवाइड करा. ओके. आता 94 म्हटल्यावर डायरेक्टली तुम्हाला जर 94चा ऑब्व्हियसली पाडा येणार नाही, त्याला थोडंसं लहान करत जायचं. तर आपण 2 भाग दिला बघा याला, तर 2 दिला तर बेचोक 8 आणि बेसाती 14. याला 2 दिला तर बेदोनी 4, पंच 10, बेत्रिक 6 आणि बेआठी 16. ठीक आहे. बेत्रिक 6 आणि बेआठी 16. आता बघा आपल्याला इथं 47 तुम्हाला डिवाइड करायचं. आता 47 डिवाइड करायचं म्हणल्यावर 47चा काय करायचा, एक अंदाजे पाडा घ्यायचा. ठीक आहे. आता अंदाज तुम्ही जर पाढा घेतला बघा 47चा, तर त्या ठिकाणी पहिला भाग कितीचा बसते बघा. बघा 4 पंच 20 होते, म्हणजे ऑलमोस्ट 5चा. जर तुम्ही याला दिला तर पहिला भाग कितीचा बसेल, याला 5चा. ठीक आहे. आणि 7 चोक 28, शेवटी 8 पाहिजे, तर 7 चोक 28 म्हणजे इथं डेफिनेटली 4चा भाग बसणार. ओके. आता हे दोघं क्रॉसमध्ये आले, 100 आणि 54. ओके. क्रॉसमध्ये आले म्हणजे आपला आन्सर आहे 100 गुणिले 54. समजलं असेल तर परत बघा एकदा की 5400. ठीक आहे. 5400 म्हणजे ऑप्शन सी. ऑप्शन सी आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. ओके. हे सॉल्व्ह कसं करायचं, इकडून इकडे जे आहे ते डिवाइड होते, हे
हे असं सुद्धा डिवाइड होते, असं सुद्धा डिवाइड होते, असं पण डिवाइड होते. फक्त लक्षात ठेवा क्रॉसमध्ये गुणाकार होते, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही डिवाइड करू शकता एकमेकांना. ओके, ते डिवाइड केल्यानंतर आपला आन्सर असणार, हे दोघांचा गुणाकार काय केला आपण 100 आणि 54चा, कारण ते क्रॉसमध्ये आले तर क्रॉसमध्ये गुणाकार होते, बाकी सगळ्या केसमध्ये डिव्हिजन होते. ठीक आहे, त्याला म्हणणार ऑप्शन सी आपलं, तर हे आपला आन्सर असणार. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. द ओनर ऑफ स्टेशनरी शॉप चार्जेस हिज कस्टमर 28% मोर दॅन द कॉस्ट प्राइस. ठीक आहे, आता एक स्टेशनरी शॉपचा ओनर आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं कुठलीही गोष्ट स्टार्ट करताना सीपी 100 पकडा, बरोबर. तर बघा आता सीपी 100 आहे आणि काय म्हणते, चार्जेस हिज कस्टमर 28% मोर. 28% मोर, तर चार्जेस कस्टमर म्हटल्यानंतर ती कस्टमरला विकतोय तो, तर कस्टमरला विकतोय 28% मोर, म्हणजे 100 रुपयाची गोष्ट 128ला विकणार आहे. ओके, तर आता बघा दोघांपैकी एक तुम्हाला गिव्हन असणार. इफ अ कस्टमर पेड ₹4544 फॉर अ स्कूल बुक्स, देन व्हॉट वॉज द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर हे डेफिनेटली ही जी प्राइस तुम्हाला समजली जरी नाही तरी पण काय असणार आहे, ती कॉस्ट प्राइस विचारली याचा अर्थ हे सेलिंग प्राइसच असणार आहे. ओके, आता त्याने काय ते कस्टमर पेड, कस्टमरनं पैसे दिले आहेत, आता ती सेलिंग प्राइस होती. जर 128 म्हणजे एवढं, तर 100 म्हणजे किती. ओके, त्याला आपण जर 4ने डिवाइड केलं तर 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, त्याला केलं तर 4 एक 4, 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 सक 24. ठीक आहे, आता बघा डायरेक्ट 32 तुम्हाला पाठायचं असेल तर ठीक, 32 येत नसेल तर तुम्ही याला अगदी 16 डिवाइड करू शकता, त्यानंतर 2 डिवाइड करू शकता. ठीक आहे, तर या केसमध्ये बघा आपण जर 2 डिवाइड केलं बघायला ते 4 डायरेक्ट परत भागले, 4 8 32 आणि 4 गेला तर 4 दोन्ही 8, 3 उरले 33 झाले, 4 8 32 आणि 4 चौक 16. ओके, त्याला 8 परत डिवाइड करा, तर 8 डिवाइड केलं तर किती भेटणार आपल्याला इथं, की 8 त्रिक 24. ओके, त्यानंतर 8 पंचे 40 आणि परत 8 पंचे 40. ओके, या दोघांना आता हे दोघं क्रॉसमध्ये आले. ओके, म्हणजे आपला आन्सर काय असणार, 100 गुणिले 35.5. ठीक आहे, म्हणजेच काय लिहिता येईल मला, 3550. ओके, 3550 म्हणजे ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर असेल. ओके, इथं भेटलं बघा ऑप्शन ए. ऑप्शन ए तुमचं करेक्ट आन्सर असेल. बघा करायचं काय फक्त, की ज्यावेळेस तुम्हाला 28% मोर म्हटलं तर 100 मध्ये ऍड करा, 28% लेस म्हटलं 100 मधून मायनस करा, 10% प्रॉफिट म्हटलं 100 मध्ये ऍड करा, 10% लॉस म्हटलं 100 मधून मायनस करा, एवढंच करायचं फक्त. बाकी तर आपलं भागाकार गुणाकारच आहे, तर भागाकार गुणाकार जास्त शिकवायची गरज नाही. ओके, ठीक आहे, बघा इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 मध्ये काय म्हणतं, काय की राणी वॉट अ पीस ऑफ क्लॉथ फॉर ₹950. राणी आहे, ठीक आहे, बॉट अ पीस ऑफ क्लॉथ फॉर ₹950. आता इथे एक वर्ड आहे बॉट. ओके, अँड स्पेंट ₹300 ऑन डिझायनिंग. ओके, ॲट व्हॉट प्राइस शुड शी सेल इट टू मेक 30% प्रॉफिट. ठीक आहे, आता बघा शुड शी सेल, ठीक आहे, ॲट व्हॉट प्राइस शुड शी सेल याचा अर्थ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे एस पी. इथं समजून घ्या, व्हॉट सेल ज्याचा अर्थ एस पी फाइंड आउट करायची. ठीक आहे, आणि लक्षात घ्या कधी पण हे जे वर्ड आहेत ना, बाय, ओके, त्यानंतर बॉट, ओके, त्यानंतर ब्रिंग, हे जे याचेच फॉर्म आहेत, याचा मिनिंग असतो तुम्हाला घ्यायचे सीपी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा राणी बॉट तिने काय केलं आधी, आता सीपी तिनं याचा अर्थ विकत आणले, की तिला आणले ते 950ला, इथं तुम्हाला हे भेटले 950. ओके, त्यानंतर अँड स्पेंड ₹300. आता याच याच्यावर तिने अजून ₹300 खर्च केला त्याची डिझाईन करण्यासाठी. ओके, आता हे खर्च केला याचा अर्थ किती रुपये झाले बघा, 9 3 12 म्हणजे ₹1250. म्हणजे टोटल तिनं आणलं एवढ्याला आणि त्याच्यावर अजून ₹300 खर्च केले, याचा अर्थ तिला पडलं ते 1250ला. आता सीपी त्याची काय 1250. आता तिथे ॲट व्हॉट प्राइस शुड शी सेल टू मेक इट प्रॉफिट ऑफ 30%. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं कधी पण की काय करायचं आपल्याला, सीपीला 100च पकडायचं. ओके, सीपी 100 आहे, एसपी काय म्हणते, सेल टू मेक 30% प्रॉफिट. 30% प्रॉफिट म्हणजे 130. ओके, आधी हेच करून घ्यायचं बघा, सीपी 100, एसपी 130.
प्रॉफिट हा वर्ड आल्यामुळे आपण प्लस केलं. ओके. आता मागच्या क्वेश्चनमध्ये काय होतं तुम्हाला, मागच्या क्वेश्चनमध्ये हा एस पी गिवन होता. ठीक आहे. या क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे, सी पी गिवन आहे. तर इथं आपण लिहिणार 1250. ओके. आणि इथं करणार क्वेश्चन मार्क. ओके. आता याला तुम्हाला असं पण सॉल्व्ह करता येते की अजून एक ऑप्शन सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. जर सीपी गिवन असेल तर सीपी गिवन असेल तुम्हाला असं जावं लागेल. तर आता बघा, यानं काय करणार आपण, हा 0 आणि हा 0 कॅन्सल. ओके. आणि त्यांना आपण जर या दोघांना हे 10 जर इथं करायचं असेल तर मग इथं काय येणार 12.5. हे दोघं आता क्रॉसमध्ये आले. क्रॉसमध्ये आपला आन्सर काय असणार आता 12.5 गुणिले 130. ओके. आता गुणिले 130 कसं करणार आपण की 12.5 गुणिले 100 यालाच आपण असं लिहू शकतो की 125 गुणिले 13. 0 सोबत तो पॉईंट कॅन्सल होईल. हे 13 65, 65ची 5, 6 ते 13 गुणिले 12 156. 156 आणि हे 6, 156 आणि 6 162. ओके. सो 1625, 1625 म्हणजे ऑप्शन डी. ओके. सो ऑप्शन डी आपला आन्सर आहे, दॅट इज 1625. ठीक आहे. याला तुम्ही असं पण करू शकले असते की 1250ला 30% तुम्ही वाढवलं जरी तरी पण तुमचा आन्सर सेम आला असता. बट तुम्ही आजच्या क्वेश्चनसोबत कन्फ्युज व्हाल म्हणून तुम्ही हीच मेथड लक्षात ठेवा की सी पी काढायला 100 घ्यायची, एस पी 130 घ्यायची. ठीक आहे. त्याचा ऑप्शन डी आहे, ऑप्शन सी. ओके. तर हे लक्षात ठेवा की बाय बॉट हे वगैरे असेल तर आपल्याला घ्यायचं सी पी. ठीक आहे. इथं लिहितो वाटल्यास बघा की ज्यावेळेस तुम्हाला इथं लिहून आहे बॉट, ठीक आहे, त्यानंतर बाय, त्यानंतर परचेस्ड, असे जे वर्ड असतील, ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं सी पी. आणि ज्यावेळेस सेल, त्यानंतर सोल्ड असे शब्द असेल तर आपल्याला घ्यायचं इथं एस पी. ओके. मार्क प्राईसची अजून याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, मार्क प्राईस आपण नंतर बघू. ठीक आहे. ज्या क्वेश्चनमध्ये डिस्काउंट हा शब्द येतो त्या ठिकाणी आपण मार्क प्राईस वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय म्हणताय बघा की अभिजित, बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन ट्राय पण करू शकता. ठीक आहे. बघा लक्षात येते का, अभिजित परचेस्ड अ टीव्ही सेट फॉर 18,000 अँड अ डीव्हीडी प्लेअर फॉर 4,000. ठीक आहे. त्याने काय केलं की एक टीव्ही, ठीक आहे, प्लस एक डीव्हीडी एवढं परचेस केलं. किती रुपयाला, हे 18,000 आणि दुसरं किती 4,000 एवढा त्यानं खर्च केलाय. आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं मागच्या क्वेश्चनमध्ये परचेस्ड, परचेस्ड हा वर्ड आला म्हणजे आपल्याला सीपी घ्यायचंय. ही सोल्ड बोथ द आयटम, सोल्ड म्हणजे सेलिंग प्राइस, ही सोल्ड बोथ द आयटम्स टुगेदर, दोन्ही मिळून त्यानं 26,400ला विकले. हाऊ मच पर्सेंट प्रॉफिट डिड ही मेक. आता त्यानं सीपी त्याची किती झाली बघा, सीपी दोन्ही मिळून 18,000 प्लस 4,000, 18 आणि 4 22, म्हणजे 22,000 रुपये त्यानं खर्च केला होता. ठीक आहे. आता सेलिंग प्राइस, सेलिंग प्राइस किती त्याने आणि विकलं कितीला 26,400ला. ठीक आहे. आता या क्वेश्चनमध्ये दोन्ही पण व्हॅल्यू गिवन येतात. यात तुम्हाला सीपीला 100 पकडायची गरजच नाही, सीपी पण दिलेला आहे, एसपी पण दिलेला आहे, तर सीपीला 100 पकडायची गरजच नाही. आता या केसमध्ये बघा की प्रॉफिट झाला का लॉस झाला पहिले चेक करा. 22,000चं घेतलं आणि 26,400ला विकतोय तो. ठीक आहे. तर 22,000 रुपये घेऊन 26,400 रुपये विकणार आहे, याचा अर्थ याला इथं काय झालंय प्रॉफिट झालं. प्रॉफिट किती झाला बघा, 22,000 मायनस 26,400. ओके. 22,000चा घेणार आहे आणि 26,400ला तो काय करतोय, विकतोय. ठीक आहे. तर ऑब्विसली जास्त किमतीला विकतोय, बघा जास्त किमतीला विकतोय, तर इथं त्याला प्रॉफिट झाला ऑब्विसली, कारण सीपी लहान आहे. प्रॉफिट किती झाला त्याला 4,400 रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे. तुम्हाला विचारलं असतं नुसतं प्रॉफिट किती झालं तर आन्सर आला असता 4,400, पण त्याने काय म्हणते हाऊ मच पर्सेंट प्रॉफिट, हे इम्पॉर्टंट आहे बघा, पर्सेंट प्रॉफिट. आपण पहिल्या स्लाइडमध्ये जो फॉर्म्युला बघितला होता पर्सेंट प्रॉफिटचा, इट इज पर्सेंटेज प्रॉफिट. पर्सेंटेज प्रॉफिट इक्वल टू काय, किती प्रॉफिट झालं ते डिवाइड बाय काय असतं सीपी इंटू 100. ओके. तर आता इथं आपण प्रॉफिट आपल्याला माहिती आहे 4,400 डिवाइड बाय सीपी, दोघांची मिळून सीपी किती आहे 22,000 इंटू काय भेटणार आपल्याला इथं 100. ओके. तर हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल, हा झिरो आणि हा झिरो कॅन्सल. ठीक आहे. 22 आपण भाग दिला 440ला, तर 22 पहिला भाग कितीचा असते बघा, 22 दोन्ही 44. ओके. आणि 440चा वरचा झिरो, तर आपला आन्सर किती आला याचं 20%. याचा अर्थ काय झालं 20%चं काय त्याला प्रॉफिट आहे.
20%चं प्रॉफिट. 4,400 कुठून आलं होतं, त्याला तेवढा प्रॉफिट झालं होतं. ओके, तर ऑप्शन सी आपल्या याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन सी, दॅट इज ऑप्शन सी, म्हणजेच किती 20%. ठीक आहे, समजा नसेल तर एखादा व्हिडिओ तुम्ही परत बघू शकता पॉज करून. ओके, क्वेश्चन नंबर 4 होता हा, ज्याचा आन्सर ऑप्शन सी आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतंय. महेश पेड ₹16,000. Mahesh paid ₹16,000 to buy 25 pieces of an article. त्यानं काय केलंय, 25 पीसेस आणले. किती रुपयाला, 16,000 रुपयाला. ओके, आता या ठिकाणी वर्ड आलाय बाय. ठीक आहे, आपण आधीच बघितलं बाय म्हणजे सीपी बद्दल बोलतोय तो. ठीक आहे, ॲट व्हॉट प्राइस पर आर्टिकल शुड ही सेल सो दॅट प्रॉफिट अर्न इज 40%. ओके, किती प्राईसला त्यानं विकलं पाहिजे, त्यांना प्रॉफिट किती भेटलं पाहिजे, 40%. ओके, आता याला खूप सोपं असतं बघा, की 16,000 जे आहे ही काय आपली कॉस्ट प्राइस आहे. ओके, आता या 16,000 रुपयाला काय करतोय तो, 40% जास्त त्याला विकायचं आहे. याचे 40% कसे काढणार तुम्ही बघा, याचे 10% किती होतात, याचे 10% होते याचे 1,600. ठीक आहे, तर 10% 1,600, तर 40% याचे 4 पट, 16 म्हणजे 6,400. ठीक आहे, तो काय करणार, 16,000 रुपयावर 6,400 रुपये प्रॉफिट, म्हणजे त्याची सेलिंग प्राइस किती असणार, हे 16,000 आणि हे वर विकलेली, म्हणजे आपल्याला भेटणार 16,000 प्लस 6,400. ठीक आहे, याला तुम्ही डायरेक्ट पण करू शकता, 16 गुणिले 140, तसं पण सांगतो मी बघा, की 16,000 प्लस 6,400. 16,000 प्लस 6,400 किती होते बघा, 16,000 प्लस 6,400. ठीक आहे, 16 6 22, म्हणजे भेटलं आपल्याला 22,400. भेटलं आपल्याला सेलिंग प्राइस. ही कुठून आली समजली का बघा, कॉस्ट प्राइस 16,000 होती, 40% प्रॉफिटला विकायचं, 40%. आता ऑब्विसली ती याला मिळून विकणार, 16,000 वर 6,400 प्रॉफिट. आता हे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसणार नाही, हेच विचारलेलं आहे तुम्हाला, कुठे ऑप्शनमध्ये दिसणार नाही. कशामुळे, कारण इथे एक वर्ड आहे पर आर्टिकल. ही किती आर्टिकलची प्राइस आहे, 25 आर्टिकलची. ठीक आहे, बघा ही आहे 25 आर्टिकलची प्राइस. तर इथं तुम्हाला त्यांनी विचारलंय काय, पर आर्टिकल. पर आर्टिकल म्हणजे डिवाइड बाय 25. ठीक आहे, जर 22,400 तुम्ही डिवाइड बाय 25 केलं, तर बघा पहिला भाग कितीचा बसते, पहिला भाग बघायचा 25 25 8 200, 25 8 200, उरले किती, 200 म्हटल्यानंतर 24 उरले. 24 नंतर तुम्ही एक 0 खाली घेतला तर 240 झाले. ठीक आहे, ठीक आहे, 25 200 नंतर बाकीचा बसणार 25 9चा. ओके, 25 9, त्यानंतर 25 सखा 150. ओके, सो 896, 896 हे तुम्हाला काय येणार पर पीस. इट इज पर पीस. ठीक आहे, 16,000 होतं, 6,400ला प्रॉफिट घेतलं. आता याला सॉल्व्ह करायला दुसरी मेथड बघा अशी, हे जर तुम्हाला काही जण कन्फ्युज झालं दुसरं बघा, की पर पीस, पर पीस तुम्ही फाइंड आउट कसं करणार. ओके, सॉरी पीसचं स्पेलिंग चुकलंय. बघा, पर पीस तुम्ही फाइंड आउट कसं करणार आहे, पर पीस काढणं सोपं आहे, की पर पीस. ठीक आहे, पर पीस किती, आधीची प्राइस किती होती 16,000, हे झालं 25 प्राइसचा, जर डिवाइड केला आपण. ठीक आहे, 25 न तुम्ही जर 16,000ला डिवाइड केलं बघा, तर असं बघा पहिला भाग कितीचा बसते, पहिला 6चा, 25 सका 150. ठीक आहे, नंतर 150 100 उरले, 25 चौक 100, 640. हे कशात झाली, पर पीस. ओके, किंवा पर आर्टिकल. ठीक आहे, आता हे 640 आहे, याच्यावर तुम्हाला डायरेक्ट 40% तुम्ही याचे घेऊ शकता. याचे 40% काढायची मेथड कशी आहे, एक तर तुम्ही 640 गुणिले 140/100 करा, तरी पण तुमचा आन्सर तेच येईल. किंवा दुसरी मेथड काय करणार, 640 याचे 10% किती होतं, 64, म्हणजे 40% किती होणार बघा, 4 चौक 16, 6 चौक 24 आणि 25. ठीक आहे, या तुम्ही 256 जर ऍड केलं किती भेटणार, 6 9 आणि हे 8, तरी पण आपला आन्सर काय भेटते, 896 भेटते. ठीक आहे, एकतर हे वापरा किंवा हे वापरा किंवा हे वापरा, आन्सर तुमचं सेमच येणार, किती, 896, म्हणजे ऑप्शन डी तुमचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5 होता आपला. बघा चॅप्टरला लक्ष द्या, चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. बरेच जण चॅप्टर सोडून देतात, पण चॅप्टर सोपं आहे, जास्त काही करायची गरज नाही बघा. ठीक आहे,
बघा मीना परचेस्ड काय म्हणते, मीना परचेस्ड 23 ब्रासलेट्स ॲट द रेट ऑफ 160 पर ब्रासलेट. ॲट व्हॉट रेट पर ब्रासलेट शुड शी सेल सो दॅट प्रॉफिट अर्न इज 50%. आता लक्षात घ्या, मागच्या क्वेश्चनमध्ये ती जी प्राईस दिली होती 16,000, ठीक आहे बघा 16,000 होती का, हां 16,000, ही तुम्हाला काय दिली होती त्या पूर्ण ब्रासलेटची किंवा पूर्ण पीसेसची. इथं काय दिलंय, ॲट द रेट ऑफ 160 पर ब्रासलेट. ऑलरेडीच तुम्हाला 160 एकाच ब्रासलेटचं दिलंय, ठीक आहे, आणि विचारलं पण काय, पर ब्रासलेट. याचा अर्थ 23ची गरजच नाही आपल्याला, ठीक आहे. त्यामुळं क्वेश्चन सरळ सरळ बनतो की 160 परचेस्ड हा वर्ड आल्यामुळे ही आहे सीपी, ठीक आहे. 160 ॲट व्हॉट रेट पर ब्रासलेट शुड सी सेल सो दॅट प्रॉफिट अर्न इज 15%, ठीक आहे. तर सीपी, आपण सीपी काय करतो 100, ठीक आहे. एस पी किती घेणार, प्रॉफिट प्रॉफिट ऑफ 15% म्हणजे किती घेणार 115, ठीक आहे. दोघांपैकी दिलेलं काय आपल्याला, सीपी दिली किती 160. तर मग हे म्हणजे किती, ओके. हे काय करणार, हा झिरो कॅन्सल, त्यानंतर हे 10 आणि हे गेलं तर इथे किती येणार 1.6, म्हणजे आपलं काय ते 1.6 इंटू 115, ठीक आहे. 1.6 इंटू 115. आता तुम्ही याला 1.6 इंटू 115 पण करू शकता, ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला भेटून येतं 184, ओके. हे आन्सर येईल. किंवा सॉल्व्ह करायला दुसरी मेथड बघा, 160 रुपये दिलेला आहे माहिती आहे आपल्याला, 15% प्रॉफिटला विकायचं. आता याचे बघा 15% कसे करणार, याचे 10% आणि 5% म्हटलं 15%, ओके. याचे 10% किती होतात 16 आणि 5% किती होतात 8, ओके. तर 16 आणि 8, 8 तरी 24, ठीक आहे. हे 16 आणि 8 किती भेटले आपल्याला 24 भेटले. तर आता हे वर्ड वापरलंय प्रॉफिट, तर प्रॉफिट वर्ड वापरल्यामुळे 160 आणि 24, 160 प्लस प्रॉफिट हा वर्ड असल्यामुळे तुम्हाला मी तुला सांगितलं होतं प्रॉफिट म्हणजे प्लस असतं. ते 160 आणि 24, 160 आणि 24 किती होतात 184. असं वापरलं तरी तेच आन्सर येते, असं वापरलं तरी तेच आन्सर येते. आन्सर असेल तुमचं 184, ठीक आहे. 184 याचं आन्सर असणार, ओके. बघा, a shopkeeper purchased 245 pieces of an article ॲट ₹30 पर पीस. 245 पीसेस घेतले, एका पीसची किंमत किती आहे 30 रुपये. ही स्पेंड 980 ऑन ट्रान्सपोर्ट अँड 1470 ऑन पॅकिंग. ही सोल्ड द आर्टिकल ॲट द रेट ऑफ 50 पर आर्टिकल पर पीस. व्हॉट इज द पर्सेंट प्रॉफिट, ठीक आहे. बघा आता ही जी किंमत आहे, शॉपकीपर परचेस 245 पीसेस, 30 एका पीसची किंमत आहे, असे 245 पीस आहेत, म्हणजे टोटल किती होणार त्या ठिकाणी बघा, परचेसमुळं सीपी 245 नंबर ऑफ पीसेस इंटू एका पीसची किंमत 30, ठीक आहे. जर दोघांना तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर 0 3 15 चाला 1 24 त्रिक 72 आणि 73, हे तुम्हाला भेटले त्यांना विकत घेतलेलं सीपी. आता त्यानं काय केलं, यावरच अजून काय केलंय खर्च केलाय, स्पेंड 980 ऑन ट्रान्सपोर्ट, याच्यावर 980 खर्च केलाय, परत 1470 खर्च केलाय, हे कशावर पॅकिंगवर. तर जेणेकरून बघा 7,350 980 आणि 1470 एवढं कुठं आलं तुम्हाला कळलं का बघा, एवढं कुठं आलं समजलं का बघा. त्यानं काय केलं 245 पीसेस येते, एका पीसची किंमत 30 रुपये आहे, ठीक आहे. एका पीसची किंमत 30 आहे आणि एवढं केलं त्याने. आता या केसमध्ये काय झालं बघा की हे 980 का ऍड का केला आपण, त्यांना कारण स्वतः खर्च केलाय. हे 1470 त्यानं स्वतः खर्च केलाय. ते सगळं कशामध्ये कन्सिडर होते, हे सगळं लक्षात ठेवा, हे सीपी मध्ये कन्सिडर होते, ठीक आहे. हे सगळे तुम्ही जर ॲडिशन केली तुम्हाला भेटून जाईल 9,800 रुपये, ठीक आहे. ऍड केल्यानंतर हे भेटलं सीपी. आता काय म्हणते, ही सोल्ड द आर्टिकल ॲट द रेट ऑफ 50 पर पीस, ठीक आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज प्रॉफिट अर्न, त्याने कितीला विकले बघा 50 पर पीस विकले. आता 50 पर पीस म्हणजे त्यानं आधी तुम्हाला जी प्राईस वरची आपण जी प्राईस काढली ही पूर्ण किती पीसेसची आहे 245ची आहे, ठीक आहे. आणि त्यावरून तुम्हाला आता काय करावं लागेल बघा, यावरून तुम्हाला असं करावं लागेल की 9,800 रुपये जे दिलेले आहेत, ठीक आहे. बघा 9,800 जे दिलेले आहेत याच्यावरून तुम्ही, हे झाली टोटल 245ची पीसेसची काही, तर पर पीस, ठीक आहे. बघा पर पीस सीपी कशी काढणार आपण, 9,800 डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ पीसेस म्हणजे 245,
आता 245 तुम्ही त्याला भाग दिला बघा, 245चे तुम्ही जर 4 पट केले तर 980 येते. ठीक आहे, तर म्हणजे कितीचा बसतोय 4चा आणि हा 0. याचा अर्थ एका पीसची किंमत किती आहे? 40 रुपये. आता विचारलं पर्सेंटेज प्रॉफिट. आपण पर्सेंटेज प्रॉफिट कसं काढतो की किती प्रॉफिट झाला डिवाइड बाय सी पी इंटू 100. ओके, तर प्रॉफिट किती झालं याच्यामध्ये बघा, 40 रुपयाला त्याने घेतलेला आहे आणि विकणार किती येतो 50 रुपयाला. याचा अर्थ 10 रुपयाचं प्रॉफिट. आपण मध्ये काय सी पी आपली किती आहे 40 रुपये. ते 50 सी पी नाही आहे, 50 काय सोल्ड म्हणजे सेलिंग प्राईस इंटू काय करणार आपण 100. ठीक आहे, हे कॅन्सल म्हणजे किती भेटलं आपल्याला 25% प्रॉफिट. ठीक आहे, त्याचा आन्सर काय आपलं ऑप्शन ए, दॅट इज 25% प्रॉफिट, म्हणजेच ऑप्शन ए तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, मग ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. हा क्वेश्चन नंबर आपला 7 होता. ठीक आहे, बघा हा जो क्वेश्चन आहे, राजू परचेस्ड अन आयटम, Raju purchased an item for rupees 8,200 and sold it at the gain of 25%. From that amount, he purchased another item and sold it at the loss of 20%. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणते की क्वेश्चन अगोदर नीट समजून घ्या. काय म्हणते, राजू परचेस म्हणजे कॉस्ट प्राइस. एक त्यानं 8,200 रुपयाची एक गोष्ट आणली. ठीक आहे, अँड सोल्ड इट ॲट द गेन ऑफ 20%. अगोदर 8,200 ला आणली. ठीक आहे, नंतर काय केलं त्यानं 25% प्रॉफिटला ती विकली इथं कोणाला तरी. ठीक आहे, त्यानंतर फ्रॉम दॅट अमाऊंट इथे त्याला जे पैसे भेटले, ही परचेस अनादर आयटम, याच पैशाने अनादर आयटम घेतला आणि सोल्ड इट ॲट द लॉस ऑफ 20%. आणि परत विकला ते किती 20% लॉसला. इथं काय होतं 20% प्रॉफिट. ओके, त्याला टोटल ओव्हरऑल पर्सेंटेज गेन किती झाला आहे तुम्हाला विचारले. ओके, बघा असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 2 मेथड येतात, 2, 3, 4 मेथड येतात. त्यापैकी तुम्हाला मी 2 मेथड सांगतो कशा करायच्या. एक तर याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले तुम्हाला 8,200 रुपयाला 25% वाढवायचं. ठीक आहे, आलेल्या आन्सरला 20% कमी करायचं. नंतर या दोघांना कम्पेअर करून तुम्हाला भेटणार तुमचा आन्सर. बट हे खूप लेंदी होते बघा. 8,200ला 25% वाढवायचं, आलेल्या उत्तरला परत 20% कमी करायचं, नंतर इथे भेटणार तुम्हाला सेलिंग प्राइस. मग या या प्राइसला कम्पेअर करायचं, ही तुमची कॉस्ट प्राइस आहे. ठीक आहे, नंतर प्रॉफिट डिवाइड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100 केले की तुम्हाला आन्सर भेटते. ठीक आहे, पण पर्सेंटेज प्रॉफिट करायची गरज नाही, त्यामुळे तुम्ही आन्सर डायरेक्ट या दोघांचा डिफरन्स घेऊन पण आन्सर काढू शकता. ठीक आहे, तर बघा तसं जर आपण केलं समजा, मग तसं केलं तर किती येते, आधी 8,200 रुपये होतं. ठीक आहे, त्यानं काय केलेलं 25% वाढवलं, म्हणजे 25% प्रॉफिट गेला. आता याचे 25% प्रॉफिट, प्रॉफिट म्हणजे प्लस. ठीक आहे, आता 25% प्रॉफिट, याचं 25% कसं काढतो आपण, इथं साईडला काढू बघा. 25% काढणं भरपूर सोपं असते. कसं असते, डिवाइड बाय 4 करायचं म्हणजे 25% भेटते. मग 4 दोन्ही 8, 4 पंचे 20. ओके, म्हणजे काय झालं, त्यानं 8,200चे 25% एवढे आले. याचा अर्थ त्यानं काय केलं, इथे त्याला एवढा प्रॉफिट झाला 20,050. आता याची नवीन प्राइस किती झाली बघा, 0, हा 5, हा 2, तर हे टोटल भेटलं तुम्हाला 10,250. ठीक आहे, आता बघा 10,250, पण इथंच थांबला नाही. त्यानं काय केलं, हे जे अमाऊंट आला होता याला अजून पुढे विकलं किती 20% लॉसला. ते 10,250चे बघा, 10,250चे 20%, 20% कसे काढणार, 10% 1,025, म्हणजे 20% येणार 2,050. ठीक आहे, बट 2,050 काय याच्यामध्ये लॉस. लॉस कसा काढणार आपण, कारण लॉस कशामुळे घेतलाय याच्यामुळे, इथे काय येणार मायनस करावं लागेल आपल्याला. म्हणजे 50 मायनस 50 0. ठीक आहे, आणि 102 मायनस 20, किंवा असं करा 2तून 0 गेला तर 2, आणि 10तून 2 गेले तर 8. ठीक आहे, तर आता या केसमध्ये काय झालं बघा, की त्यानं 8,200 रुपयाला घेतलं होतं आणि परत त्याला अमाऊंट किती आला 8,200 झालाय. याचा अर्थ याला काय झालंय, नायदर गेन नॉर लॉस, प्रॉफिट पण झाला नाही, लॉस पण झाला नाही. आणि सॉल्व्ह करायची अजून एक सोपी मेथड बघा, हे तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर. ठीक आहे, ज्या लोकांना पर्सेंटेज त्यांना एक फॉर्म्युला असतो बघा, की x+y अपॉन 100. हे फॉर्म्युला तुम्हाला पूर्ण प्रॉफिट लॉस मध्ये सगळीकडे लागेल. ठीक आहे, या केसमध्ये इथं काय करायचं असते, इथं प्रॉफिट इथं लॉस, किंवा इथं लॉस इथं प्रॉफिट, काही पण घ्या. याच्यामध्ये याची गरज पडत नाही बघा सॉल्व्ह करायची, म्हणजे या प्राइसची गरज पडत नाही. आधीचं पर्सेंटेज नंतरचा पर्सेंटेज एवढंच टाका बघा फक्त इथं. फक्त काय करणार, प्रॉफिट म्हटलं तर प्लस घ्यायचं. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, प्रॉफिट म्हटलं तर प्लस घ्यायचं,
आणि जर लॉस म्हटलं तर मायनस घ्यायचं. ठीक आहे. आणि डिस्काउंट म्हटलं तरी मायनस घ्यायचं. आता पहिले काय झालं, याला गेन झालाय. बघा, हे दुसरी मेथड सांगतोय मी, हे आपला आन्सर आला इथं. दुसरी मेथड कसं, आधी गेन झालाय 25चा, त्यानंतर काय झालं इथं लॉस ऑफ 20. लॉस ऑफ 20 म्हणजे -20. ओके. तर आपण प्लस घेतलं तर एक्सची किंमत किती ठेवली आपण 25, वायची किती ठेवली 20. तर इथं प्लस घेतलं तर एक्सच्या ठिकाणी 25 इंटू वायच्या ठिकाणी -20. ठीक आहे. आणि डिवाइड बाय 100. बघा, 25 मधून 5 गेले, 20 गेले तर 5 राहिले. हा मायनस जो आहे तो इथे येऊन जाईल, मायनस. आणि 25 याला डिवाइड केलं तर 25 चोक 100, 4 याला डिवाइड केलं तर 4 5 20. हा मायनस इथं आला, म्हणजे 5 - 5 किती आलं 0. म्हणजे फरक किती पडला 0%चा. ओके. आणि 0%चा फरक म्हणजेच नायदर गेन नॉर लॉस. हे बघा, हे जे आन्सर आहे 2 स्टेपमध्ये येऊन जातं. 2 स्टेप पण नाही, 1 स्टेप. किंवा तुम्ही पाठ पण लक्षात ठेवा की कधी पण एखादी गोष्ट 25% वाढवली नंतर 20% जर कमी केली तर येणारा आन्सर याचा काय असते 0 असते. हे लक्षात ठेवा कधी पण. 25% वाढवा, 20% कमी करा, आन्सर असेल याचा 0. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला प्राईसची पण गरज पडत नाही. या मेथडने गेला तर सगळी प्राईस वगैरे लागते आणि आन्सर नंतर येते. या मेथडने गेला तर प्राईस घ्यायची पण गरज नाही, पर्सेंटेजवरून तुमचा आन्सर याचा येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा की हा एकदम सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत, काही टेन्शन घेऊ नका. याच्या पुढचा व्हिडिओ आपण लगेच आपण अपलोड करू. तो पुढचा व्हिडिओ पण बघून घ्या. त्यामध्ये आपण मार्क प्राईस काय असते आणि डिस्काउंट काय असतो त्याबद्दलचे क्वेश्चन डिस्कस करू. तोपर्यंत बघत बसा, व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा. ठीक आहे. अंटिल देन, बाय.